सोसायटी सिक्युरिटी कामगार पळवण्याच्या वादातून माजी सैनिक आणि दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर गोळीबार केल्याने ठेकेदार गंभीर जखमी झालाय। हडपसर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून यातील एक माजी सैनिक असून दुसरा आरोपी त्याचा मुलगा आहे। सकाळी शेवाळवाडी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात तणावयुक्त वातावरण निर्माण झाले होते। जयवंत बापूजी खलाटे वय 52 राहणार सृष्टी सोसायटी भेकराईनगर असे जखमी माजी सैनिकाचं नाव आहे। ऋषिकेश सुधीर शेंडगे, सुधीर रामचंद्र शेंडगे दोघे राहणार गोंधळेनगर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे टीमने भेट देऊन तपासाची संपूर्ण माहिती घेतली। हडपसर पोलीस स्टेशन गुन्हे पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9:30च्या सुमारास शेवाळवाडी संपन्न सोसायटी समोर 2 ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला। 2 सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये दामोदर विहार येथे वाद झाला। त्यानंतर शेंडगेने घरी जाऊन पिस्तूल घेऊन आला आणि शेवाळवाडी संपन्न सोसायटी समोर 2 गोळ्या झाडल्या। यामध्ये गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली तर एक जमिनीवर लागली। यामध्ये खलाटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आर्मी रुग्णालयात दाखल केलंय। आरोपी आणि फिर्यादी दोघेही माजी सैनिक असून दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय। सिक्युरिटी कामगारावरून त्यांच्यामध्ये हा वाद झाला होता। वादाचे पर्यावसान गोळीबारामध्ये झाले आणि सकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत सुरक्षेच्या चर्चेचे वातावरण होते। याच्यामध्ये शेवाळवाडी एरियामध्ये संपन्न सोसायटी म्हणून एक सोसायटी, त्याच्या समोर 2 सिक्युरिटी आहे। एक सुधीर शेंडगे म्हणून त्यांची फर्स्ट डिफेन्स सिक्युरिटी आहे आणि दुसरे जयवंत खलाटे त्यांची डेल्टा सिक्युरिटी। समोरासमोर आहे, दोन्ही बिल्डिंग समोरासमोर आहेत सोसायट्या। तर त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या सिक्युरिटी आहेत। त्याच्यामध्ये सकाळी एक नवीन जो डेल्टा मधला जो एक सिक्युरिटीचा जो व्यक्ती असतो सोनवणे, तो दुसऱ्या सिक्युरिटी मध्ये गेला समोरच्या कामाला याला न सांगता। त्याच्यावरनं दोघांमध्ये बाचाबाची झाली दोन्ही सिक्युरिटी वाल्यांमध्ये। म्हणजे ते दोघं मालकच आहेत सिक्युरिटीचे, जे चालवतात ते स्वतःच चालवतात। त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली, त्याच्यावरून त्यांचं वाद झाला तिथे। त्याच्यानंतर त्याने जो याच्यामधला जो आरोपी आहे सुधीर शेंडगे, हडपसर एरियामध्येच ते एक कॉलनी आहे, सैनिक कॉलनी, त्या ठिकाणी राहतो तो। तिथे घरी गेले जाऊन त्याने त्याचं वेपन आणलं 9mm आणि त्याच्यातून त्याने गोळी तिथे स्पॉटला आला आणि त्याने हे केलं, त्याच्यावर 2 गोळ्या फायर केल्या। एक त्याच्या पायाला लागली, जो त्याच्यामधला जो जखमी आहे जो जयवंत खलाटे, याच्या पायाला एक गोळी लागली आणि दुसरी गोळी त्याने जमिनीमध्ये फायर केली। तर त्याचा तपास चालू आहे। वेपन आम्ही ताब्यात घेतलेले आहे, आयकार आलेली आहे, घटनास्थळी अजून एक पुंगळी मिळालेली आहे, तिचा शोध घेणं चालू आहे। आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्या ठिकाणी आमची तात्काळ पोलीस पोहोचले होते। त्या स्थानिक लोकांच्या मदतीने आम्हाला आरोपी तात्काळ मिळालेला आहे आणि त्यांचं जे वाद होता तो याच्या बऱ्याच दिवसापासून त्याचे सिक्युरिटीचे जे लोक आहेत त्याच्याकडे, जो सुधीर शेंडगे जो आहे जो आरोपी आहे त्याच्याकडे 70 लोक काम करतात आणि याच्याकडे तशाच पद्धतीने लोक काम करतात। त्याच्या सिक्युरिटी मधले काही लोक ह्याच्या सिक्युरिटी मध्ये कामाला येतात, अचानक पगारावरनं वगैरे काही त्यांचं होत असेल, इकडचे तिकडे तिकडचे इकडे, त्याच्यावरनं वाद झालेला आहे। सकाळचा जो वाद आहे तो की सोनवणे नावाचा जो सिक्युरिटी आहे तो त्याच्याकडे कामाला गेला, ज्या आरोपीकडे, त्याच्यावरनं त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाच झालेली। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव